नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये इनपुट आउटपुट स्टार्ट केलेले आहे. ते इनपुट आउटपुटचे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आज मी आता तुमच्याकडनं करून घेणार आहे. आपण बेसिक 2-3 टाईप बघितले, आता त्याच्या पुढचे क्वेश्चन आज करूयात. चला, आता पहिला क्वेश्चन जो दिसतोय, काय दिलेलं आहे इनपुट, बट गोईंग फॉर क्रेप्ट ए लाईट सर. काही शब्द देऊ शकतात. पायरी 1 मध्ये काय, क्रेप्ट बट गोईंग फॉर टी लाईट सर, क्रेप्ट गोईंग, काय करतायत हे? एबीसीडीचं काय दिसतंय का? काय आहे एबीसीडीचं तर काहीच दिसत नाही, सीनी स्टार्ट केलंय. मग कधी कधी मुलाचं असं होतं की अरे काय एबीसीडी, कारण पहिले तर आपल्याकडे एबीसीडीच लॉजिक आहे, पण इथे जरा डोकं आपण वापरलं तर दिसतंय. काय केलंय बघा, जरा लास्टची लाईन बघा. 5 5 5 3 3 3 2. 5 3 2 म्हटल्यानंतर मग पत्त्यांची आठवण नका आणून देऊ. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळायचो आपण 5 3 2. तर आता त्याचा काही इथे संबंध नाहीये. इथे काय केलं त्यांनी, मोठा शब्द छोटा शब्द छोटा शब्द असं अरेंज केलंय. मग आता आणि मग त्या मोठ्या आता 5 5 5 मध्ये मग त्यांनी अल्फाबेट वापरलाय, CGL. आता इथे बघा BF. आता CGL म्हटलं की लगेच CGL ची एक्झाम नोटिफिकेशन आलं ना, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. काय असतं, काय माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती विचारा, तुम्हाला सगळी माहिती देतो कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल काय आहे. चला, CGL बट फॉर सर्टे. आता मग आपल्याला काय दिलंय, ट्रू से वेटो बी नूक माय लाईक, हा इनपुट आहे. तर चौथी पायरी सांगा. आता चौथी पायरी सांगा असं म्हटलेलं आहे. तर चौथी पायरी आता एक सिंपल लॉजिक आहे यामध्ये. याला आपण जर अरेंज करायला गेलो तर सगळ्यात पहिले चार वाले, ट्रू, वेटो, नूक आणि लाईक, हे 4 वाले पहिले असतील आणि नंतर 2 वाले असतील, कारण 3 वाले याच्यात नाही. आता 4 वाल्यांमध्ये एबीसीडीच्या हिशोबाने आता हे 2 वाले तर येणार नाही, ह्या 2 वाल्यांना काढलं. आणि 4 वाल्यांमध्ये जर आपण बघितलं तर एबीसीडी नुसार एल ने स्टार्टिंग पाहिजे, म्हणजे हे वाला येईल, हे तर येणार नाही. झालं, याच्यामध्ये काय जास्त करायलाच नव्हतं, डायरेक्ट आन्सर आलं फर्स्ट. 1 फॉर रोड 36 87 29 नाउ 17. आता याच्यामध्ये काय आहे, अल्फाबेट आपलं इंग्लिशचे वर्ड्स आणि नंबर्स मिक्स केलेले. तर काय केलंय पहिले बघूयात आपण. 17ला पुढे घेतलंय, 1 फॉर रोड 36, बाकी तसं. नंतर 17 घेतलाय, रोड घेतलाय, बाकी 1 फॉर 36 तसंच आहे. शेवटचं हे बघून झालं की शेवटची पायरी बघायची. 17 29 36 87, म्हणजे संख्या लहानपासून मोठ्यापर्यंत. आणि शब्द RONF, म्हणजे ABCDEFGHIJKLMNOPQR, म्हणजे हे अल्फाबेटिकली उलट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, नंबर्स हे कुठल्या ऑर्डरमध्ये, इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग म्हणजे लहानपासनं मोठे. आणि वर्ड्स हे काय, अल्फाबेटिकली रिव्हर्स ऑर्डर, ज्याला Z to A म्हणतो आपण, उलट. मग आता आपल्याला दिलेले की गॅस 80, फायर 73 16 32, ओल्ड वॉटर या इनपुटची उपांत्य म्हणजे लास्ट बट 1 पायरी कोणती. आता उपांत्य शब्द आल्यावरच काही जणांना धक्का बसला. उपांत्य म्हणजे काय असतं, उपांत्य सामना शब्द ऐकलाय ना, सेमी फायनल, फायनलच्या आधीचं. म्हणजे आपल्याला इथे साध्या भाषेत म्हणायचं झालं तर लास्ट पायरी नकोय, आपल्याला पाहिजे सेकंड लास्ट पायरी शोधायची. गॅस 80, फायर 73 16 32, ओल्ड वॉटर. मग आता नियमानुसार पहिला कोण पुढे येईल, पहिला येईल 16, म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये येणार 16ला पहिले आणला फर्स्ट स्टेप मध्ये. आता मग तुम्हाला हे सोपं करून घ्यायचं असेल तर तुम्ही असं अरेंज पण करू शकता की आता नंबर्सला मी अरेंज केलं, नंबरला अरेंज केलं तर पहिला येईल 16, नंतर 32 येईल, नंतर तुमचा 73 येईल आणि शेवटी काय येईल, 80 येईल. हे झाले नंबर्स, हे झालं नंबर्स. आता वर्ड्सचं जर बघितलं तर EBCDEFGHIJKLMNOPQR, तर त्यानुसार वॉटर पहिला येईल, नंतर O येईल. आणि ABCDEFG कारण उलट ऑर्डर आहे ना, मग असं वाचावं लागेल, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW, म्हणजे हा क्रम पाहिजे आपल्याला. मग आता पहिल्या नियमानुसार सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये कोणाला पुढे घ्यायला लागेल, 16ला पहिल्या स्टेपमध्ये पुढे घेतला, बाकी ॲज इट इज गॅस वीस जे जसं.
हे झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये आता पहिले 16ला उडवला फर्स्ट स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला वॉटरला उडवावं लागेल. सेकंड स्टेपमध्ये वॉटरला उडवला, घेतला वॉटरला पुढे. हे झालं सेकंड स्टेप. थर्ड स्टेपमध्ये तुम्हाला 32ला पुढे घ्यावं लागेल. म्हणजे ही थर्ड स्टेप झाली. थर्ड स्टेपमध्ये तुम्ही काय केलं, 32ला पुढे घेतलं. ही झाली थर्ड स्टेप. 32ला पुढे घेतलं थर्ड स्टेपमध्ये. आता फोर्थ स्टेपमध्ये तुम्हाला ओवाला पुढे घ्यायचं आहे. म्हणजे फोर्थ स्टेपमध्ये तुम्ही ओल्डला पुढे घ्याल. म्हणजे ओल्डला पुढे घेतलं. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप. आता फिफ्थ स्टेपमध्ये तुम्हाला 73ला पुढे घ्यावं लागेल. फिफ्थ स्टेपमध्ये तुम्ही 73ला पुढे घेतलं. सिक्स्थ स्टेपमध्ये तुम्हाला गॅसला घ्यायला लागेल. नाही, गॅस तर ऑलरेडी आहे जागेवर, त्यामुळे याला तर घ्यायची गरज नाही, कारण हा ऑलरेडी येऊन बसलाय. म्हणजे 5 स्टेप झाल्या. आता पुढे 80 फायर ऑलरेडी येऊन बसलेत. गॅस 80 फायर ऑलरेडी आहेत ना, कारण गॅस 80 फायर लाईनमध्येच आहे. गॅस 80 फायर म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 5 स्टेप लागल्या. 5 स्टेपमध्ये हे कम्प्लीट झालं. मग आता मुलं इथे 5 उत्तर देतात, चुकलं. आपल्याला विचारले अंतिम, नाही विचारलं, उपांत्य 4. सेकंड लास्ट स्टेप काय आली, 4. 5च्या ऐवजी 1 कमी, 4. म्हणजे काय असतात क्वेश्चन, कसे ट्विस्ट देतात, कसं मुलं कन्फ्यूज होतात, सगळं बघून घ्या. परीक्षेमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स येणार. चेक करा, काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. चला बघून घ्या. चला आता पुढे जाऊयात आपण. आदान PFEROZ पायरी 1, OEP RFZ पायरी 2, OFR PZD पायरी 3, ZFO REP पायरी 4, FOZ PRE. बघा बरं काय लॉजिक आहे. आणि काय म्हटलंय, जर एका आदानाची दुसरी पायरी आपल्याला दिलेली SANDIP संदीप, तर त्या आदानाची शेवटची पायरी काय असेल. चौथा पर्याय मला वाटतं यापैकी नाहीये. इथं चौथा पर्याय दिला नाही. चौथा पर्याय आपण स्वतः टाकून घेऊ, यापैकी नाही. बघा, ट्राय करा. वेळ देतो तुम्हाला 1-2 मिनिट. बघा. चला, काहीच लॉजिक लागत नाही ना. मग असा प्रश्न राज्यसेवेमध्ये ऑलरेडी येऊन गेलेला आहे. मग आता ज्यावेळेस काहीच लॉजिक लागत नाही त्यावेळेस काय करायचं, तर आपल्याकडे नंबर सिस्टम, याला नंबरिंग द्यायची. 1 2 3 4 5 6.
आणि मग नंबरमध्ये काय काय चेंज झालेले ते बघायचे. आता ओ इथेच मी नंबर देतो. ओचा नंबर आहे 5. ई कितीवर होता? 3. पी कितीवर आहे? 1. आर 4 वर आहे. एफ 2 वर आहे. आणि झेड तुमचा 6 वर आहे. म्हणजे माझा पहिला नंबर होता म्हणजे हा 1 2 3 4 5 6. नंतर तो झाला 5 3 1 4 2 6. मग आता मला ही दुसरी पायरी दिली आहे, तर मी काय करेल, माझ्याकडे जे शब्द आहेत SANDIP, तर याला मग मी हा नंबर देईल ना. मग हा नंबर काय आहे? 5 3 1 4 2 6. कारण दुसरी पायरी, तर मग दुसऱ्या पायरीचा नंबर दिला. तर आता मला ते काय म्हणतात, तर शेवटची पायरी सांगा. आता इथे पायरी 4 ला लिहिलेले अंतिम व्यवस्थापन, म्हणजे ही शेवटची पायरी. मग आता मला याची नंबरिंग बघायला लागेल. मग याची नंबरिंग मी बघायला गेलो तर एफचा नंबर किती आहे? 2 आहे. ओचा नंबर किती आहे? 5 आहे. झेडचा नंबर किती आहे? 6 आहे. पीचा नंबर किती आहे? 1 आहे. आरचा नंबर किती आहे? 4. आणि ईचा नंबर किती आहे? 3. म्हणजे 256 143. 256 143. 256 143. मग मी याला तसंच करतो. 256 143. 2 नंबरवर कोण आहे? आय. 5 वर कोण आहे? एस. 6 वर पी. एन. डी आणि ई. ISP NDA. ISP NDA. ISP NDA कुठं दिसतंय का? नाही दिसत आहे. म्हणजे उत्तर काय येईल यापैकी? नाही. पहिला पर्याय तर त्यांनी तोच दिलाय संदीप, ते तर नाही येणार. AISDNP. AISDNP दिसते पण ते नाही आहे. ISP NDA असे येईल. आपण बाकी पायऱ्या पण तुम्हाला चेक करायच्या, तर बाकी पायऱ्यांमध्ये काय चेंज झालाय ते पण तुम्ही करू शकता. पण कशाला वेळ वाया घालवायचा? आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. ते हे प्रश्न अशा पद्धतीने तयार केले जातात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस झालेले आहेत ते दिसत आहेत. आता जसं इथे पहिलं आहे, आता दुसरं पण आपण तुमच्यासाठी एक करून बघू. O5, एफ किती आहे? 2. आर किती आहे? 4. पी 1. झेड तुमचा 6 आणि ई 3. मग आता हा नंबर आपला झाला 524 163. तर पहिल्या ह्याच्यात काय झालेलं आहे, किती चेंजेस झाले बघा. 5 उठून इथं आलाय. 6 जसाच्या जसा आहे. त्यानंतर 1 इकडे आलाय समोर. 2 इकडे आलाय. मग आता 5 जसा आहे तसा ठेवला त्यांनी. आणि त्यांनी 6 ला चेंज केलं, इकडे आणले. 3 ला इकडे आणलं. 4 ला इकडे आणलं. 1 आणि 4 मध्ये असं केलं. 2 ला इकडे आणले. म्हणजे आता प्रत्येक वेळेस त्यांनी रॅन्डम चेंज केले. मग रॅन्डम चेंज केलेत म्हणून नंबरिंग सिस्टम आपल्याला वापरावी लागते. काहीतरी एक बेसिक चेंज असेल तर आपण करू शकतो. चला, राज्यसेवेमध्ये असा क्वेश्चन आल्यावर मुलं त्यातच कन्फ्यूज झाले. त्यांना कळतच नव्हतं अल्फाबेट केलंय, काय केलंय, पुढून मागं घेतला, मागून पुढून घेतला. नंबर टाका डायरेक्ट, काहीच कळत नसेल तर. चला, काय इथे इनपुट एव्हरी नाव अँड देन सेम. पायरी 1 काय दिले? व्हेरी, आऊ अँड सिम्पल. पायरी 1 मध्ये 1 ला कट मारला. स्टार्टिंग 1 कट मारला. बरोबर. इथे ए पाहिजे, सॉरी चुकून ओ झाले. इथे ए पाहिजे. AME. म्हणजे पायरी 1 मध्ये काय करायचं? स्टार्टिंगचा 1 मायनस करायचा. स्टार्ट 1 मायनस केला. पायरी 2 एव्हरी, नाव अँड देन सेम. एंड मधला 1 मायनस करायचा. आता इथे VRY, NW, ND, THN, SM काय केलं? वोवेल्सला उडवलं. वोवेल्स मायनस केले आणि मायनस केलेले वोवेल्स खाली लिहिले. वोवेल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे AEIOU. आणि पायरी 5 मध्ये काय केले? पायरी 5 मध्ये काय केले? पहिले 2 उडवलेत. असं वाटतं की काय केलं एवढं मोठं? पहिले 2 सॉरी
हां, पहिले 2 उडवले. EV उडवला ERY, NO उडवला W, AN उडवला D, TH उडवला EN आणि SA उडवला AM. तर आता म्हणतात खालील इनपुटची 5वी पायरी कोणती असेल? तर याची 5वी पायरी. तर 5व्या पायरीमध्ये पहिली काय उडवतात? 2 उडवतात. YO ला उडवला, U नी स्टार्ट पाहिजे, U नी स्टार्ट. AR उडवला E, TH उडवला E, ON उडवला E, बरोबर. ग्रेट मधला GR उडवला इट आणि पर्सन मधला PE उडवला आर्सन. तर हे दिलेले आपल्याला आणि EEUU हे तर नाहीच येणार. काय EUE काय दिले, OR हे पण नाही येणार. मग आता उत्तर 1 का 4 आहे. तर आता मुलांचं म्हणणं आहे की सर एवढं सिंपल तुम्ही करताय, समोरासमोर आहे 1 उत्तर 4 उत्तर. का असं 1 का नाही उत्तर? कारण मला आता सांगा इथे U आहे, तर YOU मधनं हा U आलाय, ARE मधनं E आलाय, तर आपल्याला THE मधनं पण E येतोय. तर तुम्हाला यापैकी नाही हे उत्तर न देता हेच उत्तर द्यावं लागेल. जर उलट असतं तर मग यापैकी नाही उत्तरलं असतं. सॉरी, उत्तर 1च येणार आपलं. जर मला यावरनं हे काढायला सांगितलं तर नाही येणार, पण याच्यावरनं हे विचारलं तर हेच येईल. कारण U दिसतोय, E दिसतोय, E दिसतोय, E दिसतोय. 3 वेळा E आहे, ईट आणि आर्सन, म्हणजे हे बरोबर आहे. याच्यासारखा एक दुसरा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे तुम्हाला की उलट जाता येत नाही. इनपुट आउटपुट मध्ये जर मला असं दिलं UEE आणि E ईट आणि मला म्हटलं की याच्यावरनं सांगा की हे वरती दिलं आणि मला म्हटलं की हे आउटपुट आहे, तर याचं इनपुट काय असेल असं विचारलं तर करता येत नाही. तेच मला तुम्हाला इथे समजून सांगायचं होतं. बघा इथे दिले ते. जर एका इनपुटची पायरी चौथी EIAOOU असेल ते इनपुट शोधा. मग आता हे काय मोवेल्स? मग आता EIAOOU, EIAOOU, EIAOOU सगळ्यामध्ये तेच आहे ना, निश्चित सांगता येत नाही. जसं मी मगाशी तुम्हाला तेच सांगायचं होतं मला यापैकी नाही. तर मग अशा क्वेश्चन्समध्ये आपल्याला उलट जाता येत नाही, कारण सगळ्यांमध्ये सेम आहे. कसं काय सांगणार तुम्ही निश्चित? आता बघा खालील इनपुटची पायरी 2 शोधा. आता पायरी 2 मध्ये काय आहे बघा बरं. पायरी 2 काय होती? पायरी 2 मध्ये एंडचा 1 मायनस करायचा आहे. एंडचा 1 मायनस करा, U मायनस करा, यो T मस बी ॲग्री झालं. हे आन्सर आलं. यो मस्ट बी ॲग्री. आता हे आहे मॅथमॅटिकल इनपुट आउटपुट. मॅथमॅटिकल इनपुट आउटपुट, चला हे एक लास्ट घेतो मी. मॅथमॅटिकल इनपुट आउटपुट मध्ये थोडंसं वेगळं आहे. मग काय वेगळं आहे ते आता आपण बघूयात. आपल्याला इनपुट मध्ये दिलेले आहे 13, 25, 9, 17, 15, 32, 7, 20. आता खाली पायरी 1 आहे 8, 20, 4. कळलं. काय केलं? 5 वजा केले. 13तनं 5 वजा केले 8, 5 वजा केले 20, 5 वजा केले, 5 वजा केले, 5 वजा केले, 5 वजा केले, 5 वजा केले. हे दिसून येतं म्हणजे -5 फर्स्ट पायरी. आता पुढे 8चं झाले 22, 8चं 22 म्हणजे 18, 19, 14 ऍड केले, 14 ऍड केले, 14 ऍड केले, 14 ऍड झाले. 8त 14 ऍड, याच्यात 14 ऍड, 14 ऍड असं झाले. किंवा मग तुम्हाला पहिल्या नंबरशी जर कन्सर्न असेल तर तुम्ही पहिल्या नंबरशी रिलेट करून पण करू शकता. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पहिल्या नंबरचा जर हिशोब लावला 13चे 22 झाले, 9 ऍड 25चे 14 झाले, 9 ऍड 9 ऍड. मग आपण असं म्हणू शकतो की इनपुटमध्ये 9 ऍड केले, इनपुटमधून 5 वजा केले. तर एक तर तुम्ही इनपुट बरोबर रिलेशन लावा किंवा मग तुम्ही एकाखाली एक रिलेशन करा. आता इथे 121, 529 बघितल्यावर डोक्यात फिट झालं. वर्ग काय केलंय? इनपुट मधून 2 मायनस करून त्याचा वर्ग केलाय. 11चा वर्ग, 23चा वर्ग, 7चा वर्ग, 15चा वर्ग, 13चा वर्ग अशी कन्सेप्ट आहे. आता इथे डायरेक्ट वर्ग केलाय, इनपुटचा डायरेक्ट वर्ग केला. 13चा वर्ग, 25चा वर्ग, 9चा वर्ग, 17चा वर्ग. इथे काय केलंय? परत तोच गेम करतायत. -1 इनपुट मधून -1 करून वर्ग केलाय. 12चा वर्ग, 24चा वर्ग, 8चा वर्ग, 16चा वर्ग. पुढे पुढे मला काही चेक करायची गरजच नाही, कारण डायरेक्ट डोक्यात येऊन जाते. आता हे 676 काय, 2500 काय, 324 काय,
झाला गेम, डबल करून वर्ग. काय नुसतं वर्ग वर्ग खेळलाय, डबल करून वर्ग. 26चा वर्ग, 50चा वर्ग, 18चा वर्ग, 34चा वर्ग, 30चा वर्ग. तर हे झालं लॉजिक. इनपुट -5, इनपुट +9, इनपुट मधनं 2 वजा करा आणि वर्ग करा, इनपुटचा वर्ग करा, इनपुट मधनं 1 वजा करून वर्ग करा, इनपुट मधनं 2 करा, इनपुटचा दुप्पट करून वर्ग करा. मग आता आपल्याला दिलेले हा क्वेश्चन काय म्हणतोय, 8, 18, 28, 38, 47, 58 या इनपुटची चौथी पायरी सांगा. मग आपल्याला चौथ्या पायऱ्यामध्ये काय दिलेलं, चौथी पायरी म्हणजे इनपुटचा वर्ग करणं. मग आपल्याला याचा वर्ग करायचा आहे. 8चा वर्ग 64 म्हणजे हे कट झालं. 18चा वर्ग 324 बरोबर आहे, 28चा 784 बरोबर आहे, 38चा बरोबर आहे. आता इथे एक सिंपल लॉजिक आहे, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे हा कट झाला. आता पण यापैकी नाही दिल्यामुळे आपल्याला करून बघावं लागेल. 27चा वर्ग मला पाठ आहे 729, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आता हे 4 वर्ग ह्यांचे आहेत का, हे पहिले 3 तर आपल्याला पाठ आहेत, हे 4 वर्ग यांचे आहेत का हे आपल्याला करावं लागेल. मग यासाठी तुम्हाला ट्रिक माहिती असतील, मी शिकवलेल्या ट्रिक, तर त्या ट्रिकने आता 38चा वर्ग करायचा आहे, तर 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, 8 त्रिक 24, 24चं डबल 48, 4 जसे आहे जसे, 6 8, 14चे 4 1, 10 4 14 आहे, बरोबर आहे, म्हणजे परफेक्शन. 2304, 48चा वर्ग. शॉर्ट ट्रिक आपल्याकडे आहे. 48 काय आहे, 50पेक्षा 2 ने लहान आहे. मग 2चा वर्ग लिहायचा 0 4, 23 मधनं 25 मधनं 2 गेले, 23 0 4. चला बरोबर आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. 58चा वर्ग कसा करायचा, 50पेक्षा कितीने मोठे 8ने, 8चा वर्ग लिहायचा 64, 25 मध्ये 8 मिळवले 33, 33 64, परफेक्ट. 68चा वर्ग करायचा. माझ्याकडे ट्रिक्स आहेत वेगवेगळ्या, तुम्हाला 68चा वर्ग करायचा आहे तर 8 8 64, 6चा वर्ग लिहिला 36, 6 8 48चं डबल, 48चं डबल किती येतं 96, 4 जसे जसे 12चे 2 चालले, 1 10 6, 16चे 6, 4 6 2 4, परफेक्ट आहे 4 6 2 4, म्हणजे हे वालं वाक्य बरोबर आहे. सेकंड इज राईट. यापैकी नाही करायचं आपल्याला, दुसरं राईट येऊन गेलं. चला आता पुढे काय म्हणतायत, खालील इनपुटची त्या खालील दिलेली मांडणी प्राप्त व्हायला किती पायऱ्या लागतील. 11 17 हे दिलेले आपल्याला आणि इथे दिले 100 256. म्हणजे काय करायचंय, -1 करून वर्ग करायचा आहे. इनपुट मधनं -1 करून वर्ग करायचा आहे आपल्याला. इनपुट मधून -1 करून वर्ग करायचा आहे, हे 5व्या पायरीत होतं. मग आपलं उत्तर काय, 5वी पायरी. ही 5वी पायरी आहे बघा. म्हणजे 2 लेक्चर मी इनपुट आउटपुटचे घेतले आणि त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल, मिक्सवाले, त्यानंतर रँडम क्रमवाले किंवा मॅथमॅटिक्स सगळ्या टाईप्सचं मी कव्हर केलं. पण तुम्हाला का लेक्चरला शेअर करावं असं वाटत नाही मला समजत नाही. तुम्ही लेक्चरला शेअर करा, जेवढं जास्तीत जास्त शेअर कराल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त याच्याबद्दल घेता येईल. सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा. तुम्हाला डायरेक्ट कमेंट करायला वाटत नाहीये तर मग इथे नंबर दिलाय, नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉलवरती बोलू शकता. सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका. शेअर केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळाले तर मग जास्तीत जास्त अजून लेक्चर मी घेऊ शकतो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेमकं अजून तुम्हाला काय हवंय, तर ते पण आपण सुरू करू. तुम्ही सांगितलं की मी सुरू करणार. चला मग आज एवढंच घेऊयात. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.